तो बोलला, आजपासून तू माझी बायको आहेस. ती थरथर कापत म्हणाली, मला नको आहे हे लग्न. पण त्याच्या हातात बंदूक होती आणि तिच्या नशिबात फक्त भीती. तो अंडरवर्ल्डचा राजा होता. लोक त्याचं नाव ऐकून थर कापायचे, पण त्याला माहीत नव्हतं जिच्याशी तो जबरदस्ती लग्न करतोय तीच मुलगी एक दिवस त्याचं आयुष्य उलटवून टाकणार आहे. ही गोष्ट आहे भीतीपासून सुरू झालेल्या प्रेमाची. ती साधी होती, खूप साधी. सकाळी लवकर उठून आईला मदत करणारी, वडिलांच्या चहात साखर जरा जास्त घालणारी, घराच्या अंगणात उभी राहून दूर कुठेतरी हरवलेली स्वप्न पाहणारी. तिचं जग फार मोठं नव्हतं. घर, आई वडील आणि थोडीशी स्वप्न. मोठ्या गाड्या, महागडे कपडे किंवा सत्तेची भाषा, ह्या सगळ्यांशी तिचा कधी संबंधच आला नव्हता. माफिया, बंदुका, गुन्हे हे शब्द फक्त बातम्यात ऐकलेले. आपल्या आयुष्यात असं काही घडू शकतं हा विचारसुद्धा तिने कधी केला नव्हता. तो दिवसही नेहमीसारखाच होता. ती घराबाहेर पडली, डोळ्यात शांतता होती, हातात छोटं पर्स, मनात आज लवकर परत यायचं आहे घरी. आणि तेव्हाच रस्त्याच्या कडेला हळूच एक गाडी येऊन थांबते. काळ्या काचा, आत काहीच दिसत नाही, ना आवाज ना हॉर्न. क्षणभर तिला वाटतं कदाचित कोणाची तरी वाट पाहत असतील. ती पुढे चालू लागते, पण अचानक दार उघडतं. दार उघडण्याचा तो आवाज तिच्या हृदयात धडधड निर्माण करतो. ती मागे वळून पाहते. त्या गाडीतून बाहेर येणारे लोक ना हसतात ना बोलतात. त्यांच्या डोळ्यात भाव नाहीत, फक्त आदेश. एक हात तिच्या मनगटावर घट्ट बसतो. ती घाबरून म्हणते, माझी चूक झाली असेल, मला सोडा. पण कोणी ऐकत नाही. रस्त्यावर लोक आहेत, पण कोणाचं लक्ष नाही. आणि जरी असेल तरी कोणी थांबवत नाही. क्षणातच ती त्या काळ्या काचांच्या आत ओढली जाते. दार बंद होतं आणि त्या एका क्षणात तिचं साधं आयुष्य, तिची स्वप्न, तिची शांतता सगळं बाहेरच राहून जातं. गाडी पुढे निघते आणि तिचं आयुष्य तिथेच संपतं. माफिया किंग तो समोर उभा होता, पण जणू माणूस नव्हताच. डोळे थंड, इतके थंड की त्यात रागही नव्हता. दया तर दूरची गोष्ट. तो बोलला नाही लगेच, फक्त तिला पाहत राहिला. ती खाली मान घालून उभी होती, हात थरथरत होते, श्वास जड झाला होता. त्या शांततेतच त्याचा आवाज घुमला, माझं नाव तुझ्या कुंडलीत आहे. तो आवाज धमकीसारखा नव्हता, तो त्याहून भयंकर होता, कारण त्या आवाजात निश्चितता होती. ती एकदम वर पाहते, डोळ्यात पाणी साठलेलं, ओठ थरथरत होते. ती म्हणाली, नाही, माझं लग्न मी ठरवलेलं आहे, मला नकोय हे. तो हसत नाही, भुवईही हलवत नाही, फक्त म्हणतो, तुला नको असणं माझ्यासाठी महत्त्वाचं नाही. ती मागे सरकते, दाराकडे पाहते, पळायचा प्रयत्न करते, पण दोन माणसं पुढे येतात. दार बंद होतं. तिचा आवाज फुटतो, माझ्या आईवडिलांना सोडा, माझ्यावर राग काढा, पण त्यांना जाऊ द्या. पहिल्यांदाच त्याच्या डोळ्यात काहीतरी चमकतं. तो टेबलावरची फाईल पुढे सरकवतो. तिचं घर, तिचे फोटो, तिचे आई वडील. आणि तो शांतपणे म्हणतो, होकार दिलास तर सगळे सुरक्षित, नाहीतर परिणाम तुला माहीत आहेत. तिच्या पायाखालची जमीन सरकते. हा लग्नाचा प्रस्ताव नव्हता, ही शरणागतीची अट होती. ती रडते, ओक्साबोक्शी रडते, पण कोणालाच फरक पडत नाही. शेवटी तिचा आवाज येतो, तुटलेला, हरलेला. ती म्हणते, हो. लग्न होतं, मोठा मंडप, फुलं, काही लोक, पण तिथे आनंद नव्हता. ती नवरी म्हणून बसलेली, डोळे कोरडे, आतून सगळं संपलेलं. तो शेजारी उभा, तसाच थंड, निर्विकार. मंत्र चालू आहेत, लोक फोटो काढतायत, पण तिच्या मनात एकच विचार, मी आज लग्न नाही केलं, मी आज हरले. सिंदूर भरतो तो क्षण तिच्यासाठी शुभ नव्हता, तो क्षण तिच्यासाठी कैद होता. लग्न झालं, पण आनंद नाही, हसू नाही, स्वप्न नाही, फक्त भीती. आणि एक आयुष्य ज्याचा निर्णय तिने कधी घेतलाच नव्हता. ती बोलत नाही, हसत नाही, तक्रारही करत नाही. सकाळ होते, ती उठते, घरात फिरते, पण पावलांचा आवाजही होत नाही. डोळ्यात प्रश्न असतात, पण ओठांवर शब्द नाहीत. तो तिला पाहतो, पण तिला समजून घेण्याचा प्रयत्न करत नाही. त्याच्यासाठी ती फक्त त्याच्या आयुष्याचा एक भाग असते. तो रोज बाहेर जातो, बंदुका, रक्त, शत्रू, आदेश आणि मरण. त्याचं जग आवाजाने भरलेलं असतं.
गोळ्यांचा आवाज, लोकांचा किंचाळणारा श्वास आणि त्याच्या नावाची भीती. तो मारतो कारण त्याच्यासाठी ते काम आहे, भावना नाहीत, विचार नाहीत. पण रात्री सगळं बदलतं. घर शांत असतं, खूप शांत. एक दिवस तो उशिरा घरी येतो. कोट काढतो, बंदूक टेबलावर ठेवतो आणि तेव्हा त्याला आवाज ऐकू येतो, खूप हलका, जणू कोणी श्वासातच रडत आहे. तो थांबतो. पहिल्यांदाच त्याचं लक्ष बाहेरच्या जगातून घराच्या आत येतं. तो हळूच पुढे जातो आणि तिला पाहतो. ती पलंगाच्या कडेला बसलेली असते, डोकं गुडघ्यात असतं, हातांनी चेहरा झाकलेला. आवाज नाही, फक्त थरथर. अश्रू उशीवर पडत असतात आणि ती पटकन ते पुसते, जणू कोणी पाहू नये म्हणून. तो दारातच थांबतो. तो कधी रडलेली माणसं पाहिली आहेत, भीतीने, दुखण्यात, मरण्याआधी. पण हे वेगळं होतं. हे रडणं शांत होतं, थकलेलं होतं, हार मानलेलं होतं. आणि त्या क्षणी पहिल्यांदाच त्याच्या छातीत काहीतरी घट्ट होतं. तो काही बोलत नाही, पुढेही जात नाही, फक्त पाहत राहतो. दुसऱ्या दिवशी ती नेहमीसारखीच असते. त्याच्याशी प्रेमाने नाही, हसून नाही, पण शांतपणे. तो बसतो, ती पाणी आणते आणि तो तिला पाहतो. ती नजर चुकवते. तो विचारतो, काही हवं आहे का? ती फक्त मान हलवते, नाही. त्या नाहीमध्ये राग नसतो, तक्रार नसते, फक्त स्वीकार असतो. आणि हळूहळू तो बदलायला लागतो. तो ओरडत नाही, आदेशही देत नाही. ती जेवण करते का हे विचारतो. ती झोपली आहे का हे पाहतो. बाहेर तो अजूनही माफिया किंगच असतो, पण घरात तो पहिल्यांदाच माणूस होऊ लागतो. आणि त्याला स्वतःलाच कळत नाही, जिच्याशी त्याने जबरदस्ती लग्न केलं तीच मुलगी त्याचं आयुष्य शब्दांशिवाय बदलत आहे. ती अजूनही फार बोलत नाही, पण ती घाबरूनही नसते. जशी आधी होती तशी नाही. एक सकाळ तो लवकर उठलेला असतो. फोनवर काहीतरी कठोर आवाजात आदेश देतो. तो आवाज बाहेरचा असतो, माफिया किंगचा. फोन ठेवतो आणि मागे वळतो. ती स्वयंपाकघरात उभी असते, हातात चहा. तो चहा त्याच्यासाठीच असतो. ती काही म्हणत नाही, फक्त कप पुढे करते. तो कप घेतो, बोटं क्षणभर तिच्या बोटांना लागतात. ती लगेच हात मागे घेते, पण यावेळी घाईत नाही, फक्त शांतपणे. तो ते पाहतो आणि पहिल्यांदाच काहीतरी बोलायचं राहून जातं. दुसऱ्या दिवशी तो जखमी अवस्थेत घरी येतो. खांद्यावर जखम, चेहऱ्यावर थकवा. ती पाहते आणि पहिल्यांदाच तिच्या डोळ्यात काळजी दिसते. ती काही विचारत नाही, पण फर्स्ट एड बॉक्स आणते. तो विरोध करत नाही, ती जखम साफ करत असते. हात थरथरत असतात, पण ती काम थांबवत नाही. तो तिच्याकडे पाहतो. त्या नजरेत भीती नाही, राग नाही, फक्त काळजी. तो हळूच म्हणतो, दुखत नाही आहे. ती नजर खाली ठेवून म्हणते, हो दिसतंय. तो क्षण छोटा असतो, पण तिच्या मनात काहीतरी हलतं. एक रात्री पावसाचा आवाज, वीज जाते. ती खोलीत एकटी बसलेली, खिडकीतून अंधार आतमध्ये येतोय. तो दार उघडतो आणि आतमध्ये येतो. मोबाईलचा टॉर्च लावतो. तो काही बोलत नाही, फक्त दिवा येईपर्यंत तिच्या जवळच उभा राहतो. तो दूरही नाही आणि खूप जवळही नाही, पण सुरक्षित अंतरावर. वीज येते. ती पहिल्यांदाच त्याच्याकडे पाहून हळूच म्हणते, थँक्यू. तो थांबतो, कारण तो शब्द त्याने कधी ऐकलाच नव्हता. हळूहळू ती त्याच्यासाठी चहा करते. तो वेळेवर येण्याचा प्रयत्न करतो. ती विचारत नाही, कुठे होतास, काय केलंस, आणि तो सांगतही नाही. पण शांतता आता भीतीची नसते. एक दिवस तो घराबाहेर निघताना तिला विचारतो, काही हवंय का? ती क्षणभर विचार करते आणि म्हणते, आज लवकर या. तो काही उत्तर देत नाही, पण त्या दिवशी तो खरंच लवकर येतो. आणि तिथेच तिच्या मनात पहिल्यांदाच हे येतं, तो फक्त माफिया किंग नाही, तो बदलू शकतो. आणि प्रेम, ते हळूहळू त्याला बदलावं लागतं. शांतपणे, विश्वासासोबत. रात्र होती, आकाशात ढग दाटलेले, घराभोवती अस्वस्थ शांतता. तो खिडकीत उभा होता, फोन कानाला लावून थंड आवाजात बोलत होता. आदेश देत होता, इशारे करत होता आणि धमक्या देत होता. ती थोड्या अंतरावर उभी होती, त्याच्याकडे पाहत. मनात कुठेतरी अज्ञात भीती. आणि अचानक पहिली गोळी. काच फुटते, भिंतीवर ठिणग्या उडतात. क्षणातच गोळ्यांचा वर्षाव सुरू होतो. सगळे म्हणतात, डाऊन. तो बंदूक उचलतो. डोळ्यात परत तोच थंडपणा. शत्रूंचा हल्ला होत होता. जाणून बुजून अचूक निशाने ते मारत होते. तो तिला ओरडतो, आत जा आणि लप. ती मागे सरकते, पण थांबते. आणखी एक गोळी अगदी जवळून जाते. तो तिच्या दिशेने धावतो आणि तेव्हाच ती त्याच्या पुढे उभी राहते.
पूर्णपणे हात पसरून डोळे बंद करून तो एक क्षण विश्वास ठेवू शकत नाही. तू वेडी आहेस का? बाजूला होतो ओरडतो, पण ती हलत नाही. गोळे अजूनही चालू असतात. मृत्यू अगदी समोर उभा असतो. ती डोळे उघडते, त्याच्याकडे पाहते आणि पहिल्यांदाच तिच्या आवाजात भीती नसते, फक्त प्रेम. ती म्हणते, माझ्या नवऱ्याला काही झालं तर मी जिवंत राहणार नाही. तो स्तब्ध होतो. क्षणभर गोळ्यांचा आवाजही त्याला ऐकू येत नाही. नवरा, तो शब्द त्याच्या हृदयावर आदळतो. ही तीच मुलगी होती जी रडत होती, घाबरत होती, जबरदस्ती लग्नात अडकली होती आणि आज ती स्वतःचा जीव त्याच्यासाठी पुढे करत होती. तो तिला जोरात ओढून मागे घेतो, आपल्या शरीराने तिला झाकतो. पहिल्यांदाच तो कोणाला वाचवण्यासाठी स्वतःचा जीव धोक्यात घालतो. तो गोळ्या झाडतो, आदेश देतो आणि शत्रूंना मागे हटवतो. हल्ला थांबतो. महिलामध्ये शांतता, फक्त जड श्वास. ती त्याच्या छातीत चेहरा लपवते. हात अजूनही थरथरत असतात. तो तिला घट्ट धरतो, खूप घट्ट. तो काही बोलत नाही, पण त्याच्या डोळ्यात आज पहिल्यांदा स्वतःची भीती असते. आणि ते एका क्षणी तो समजतो, हे लग्न जबरदस्तीचं होतं, पण हे नातं, हे प्रेम खऱ्या अर्थाने आज जन्माला आलं आहे. आणि आता तो माफिया किंग फक्त स्वतःसाठी नाही जगणार, तो तिच्यासाठी संपूर्ण जगाशी लढणार आहे. हल्ल्यानंतरची रात्र तो एकटाच खोलीत बसलेला, टेबलवर बंदूक, शेजारी त्यांचं जुनं आयुष्य. ती दारात उभी असते, काही बोलत नाही. तो हळूच म्हणतो, हे सगळं माझ्या मागे लागलेलं आहे. जोपर्यंत मी आहे तोपर्यंत धोका संपणार नाही. ती पुढे येते आणि पहिल्यांदाच त्याचा हात पकडते. घट्ट नाही, हक्काने नाही, पण विश्वासाने. ती म्हणते, मला माफिया किंग नकोय, मला फक्त तुम्ही हवेत. तो डोळे मिटतो आणि त्या क्षणी तो निर्णय घेतो. शेवटचा शत्रू असेल, शेवटचा हिशोब असेल. बंदुका चालतात, रक्त सांडतं, पण यावेळी तो सत्ता टिकवण्यासाठी नाही, तो तिच्या सुरक्षिततेसाठी लढत असतो. शेवटी शत्रू हारतो आणि त्याच्यासोबत तो जुना माफिया किंगही त्या रात्री संपतो. सकाळ होते, ते घर सोडून जातात. कोणताही थाट नाही, कोणतीही बंदूक नाही. ती त्याच्यासोबत चालते, भीतीशिवाय. तो तिच्याकडे पाहतो आणि पहिल्यांदाच मनापासून म्हणतो, मला माफ करशील का? ती थांबते, त्याच्याकडे पाहते आणि हळूच म्हणते, माझं आयुष्य बदललं, आता ते जपायचं आहे. तो तिच्या कपाळावर हलकं चुंबन देतो. तो क्षण मोठा नाही, पण खरा आहे. जबरदस्तीचं लग्न प्रेमात बदलू शकतं का? तर हो, जर दोघांनीही स्वतःला बदलायची हिंमत केली तर. जर ही गोष्ट तुमच्या मनाला स्पर्श करून गेली असेल तर लाईक करा. कमेंटमध्ये सांगा तुम्हाला सगळ्यात भावलेला सीन कोणता. अशाच भावनिक थ्रिलर कथा पाहण्यासाठी चॅनल सबस्क्राईब करा, कारण कधीकधी सर्वात अंधाऱ्या आयुष्यातूनच सर्वात सुंदर प्रेम जन्माला येतं. पुन्हा भेटूया एका नवीन कथेसोबत. श्री स्वामी समर्थ.